प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपण पाहणार आहोत की नंदाक्का आणि तेजस्विनी कामत या समोरासमोर येणार आहेत आणि तेजस्विनी जिवंत आहे ही गोष्ट नंदाक्का स्वतःहून सरकारला सांगणार आहे. आणि त्यानंतर सरकार नशेमध्ये असल्यामुळे आता या नंदाक्कावर विश्वास ठेवेल का? कारण की त्या दोघी सुद्धा नशेमध्ये असतात आणि जे काही ती बोलतीये ते सरकारने ऐकलेलं असतं आणि त्यावरून आता सरकार नंदाक्काच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल का, हे पाहणे इंटरेस्टिंग होईल. आणि त्याचबरोबर इकडे आपण पाहतो की आता पूर्णपणे सखी कबीर किर्लोस्कर झालेली आहे. म्हणजे तिने कानाला स्वीकारलेलं आहे. तिच्या मनातल्या प्रेमाला ती थांबवू शकत नसते आणि ती स्वतःहून कबीरला या सगळ्या गोष्टी बोलणार आहे. आणि हे सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेलच. प्रेक्षकांनो, ही जी नंदाक्का आहे ती जेव्हा तेजस्विनी कामत समोर येते त्यानंतर मात्र तेजस्विनी कामत तिथून निसटण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की जर ही गोष्ट आता नंदाक्कापर्यंत पोहोचली तर ती सरकारला सांगणारच. परंतु आपण पाहतो की ही नंदाक्का तेजस्विनी कामतला मदत करणार का? कारण की जे काही घरामध्ये घडत आहे, प्रॉपर्टी पेपर हे गायब झालेले आहेत आणि त्यानंतर नंदाक्का सुद्धा सतत याच गोष्टींबद्दल सरकारशी बोलत असते आणि त्यामुळे खरंच नंदाक्का ही सरकारच्या बाजूने आहे की तो एक राघव कामतचा प्यादा आहे, हे आपल्याला लक्षात येणार आहे. तर आपण पाहतो हे जे वटसावित्री पौर्णिमेचं व्रत हे सखीने कबीरसाठी केलेलं असतं आणि तेवढ्यातच ते दोघेजण पूजेला जाणार असतात. परंतु कबीरला फोन येतो आणि त्यामध्ये असं समजतं की त्याच्या आईची तब्येत ही काही ठीक नाही आहे. आणि तेव्हा मात्र सखी ही बोलून जाते की नाही, सासूबाईंची तब्येत महत्वाची आहे, आम्ही पूजा करून घेतो, मी मीनाक्षी काकूसोबत पूजा करायला जाईल असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की कबीर हा सखीकडे पाहत असतो. कारण की सखीने त्याच्या आईला सासूबाई म्हटलेलं असतं आणि तेवढ्यातच सखीला समजतं आणि सखी म्हणते की म्हणजे मला असं म्हणायचं आहे की काकूंची तब्येत महत्वाची आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं महत्वाचं आहे, त्यामुळे तू तिकडे जा, बाकी काही नाही. आणि तिच्या मनातलं मात्र सतत तिच्या ओठावर येत असतं, हे सर्वजणच पाहत असतात. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की सरकारने मीनाक्षीला पूजा करायची नाही असं सांगितलेलं असतं. परंतु सखी म्हणते की हे सगळं तू सांगू शकत नाही, बघ तुला भूक लागली असेल, स्वतः स्वयंपाक करून घे जसा मी तुला शिकवलाय. आणि त्यानंतर सखी मात्र मनस्विनीला म्हणते की तू सुद्धा ही पूजा करू शकली असतीस जर तू लग्न केलं असतंस, परंतु या सगळ्या गोष्टी तुझ्या विचाराच्या पलीकडच्याच आहेत, त्यामुळे तुला बोलण्यातही काही अर्थ नाही. सरकारला राग येतो आणि ती तिथून निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो की मीनाक्षी म्हणते की अगं सखी, तुला कबीरने खरंच खूप छान गिफ्ट दिलं, खूप छान पैंजण आहे. सखी म्हणते की हो, त्याची चॉईस खरंच खूप छान आहे. त्यानंतर कबीर त्याच्या घरी जातो आणि आपण पाहतो की मीनाक्षी सोबत सखी ही वटपौर्णिमेची पूजा करायला जाते. इकडे कबीर त्याच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. त्यांना खूप जास्त खोकला येत असतो. त्याची आई म्हणत असते काहीच गरज नाहीये हॉस्पिटलमध्ये यायची, परंतु तू ना कबीर खरं तर ऐकतच नाही. तेव्हा कबीर म्हणतो की आता तू जास्त डॉक्टर बनू नकोस, आपण आलोयत ना इथे तर आपण पाहून घेऊयात. आणि त्यानंतर आता कबीरला समोर तीच महिला दिसते जिने पैसे हे अंगठी विकून आणलेले असतात. त्या महिलेचे पैसे हे पूर्णपणे भिजलेले असतात, ती पण भिजलेली असते. परंतु डॉक्टर म्हणतात की या नोटा खरंच खूप घाण झालेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही ते पैसे बदलून आणा. एकतर आम्ही माणुसकीच्या नात्याने तुमच्या मुलाला ॲडमिट करून घेतलं, त्याच्यावर उपचार केले, तरी सुद्धा तुम्ही पैसे घेऊन आलेल्या नाहीयेत. आणि त्यानंतर मात्र डॉक्टर म्हणत असतो की तुम्हाला अक्कल नाहीये का? एवढी मोठी रक्कम तुम्ही कशामध्ये तरी गुंडाळून आणायला पाहिजे होती. तेव्हा मात्र कबीर म्हणतो की हे बघा, तुम्ही खूप चुकीचं बोलताय. खरं तर ती महिला पूर्णपणे भिजलेली आहे, चिखलात माखलेले त्यांचे पाय दिसतायत, अनवाणी आहेत त्या, आणि तुम्ही अशा पद्धतीने बोलताय. बरोबर आहे, माणुसकीच्या नात्याने तुम्ही त्यांच्या मुलावर उपचार केले, परंतु या महिलेने स्वतःच्या बहिणीची अंगठी मोडून हे पैसे आणले होते, भिजले असतील. परंतु जे काही यांचे पैसे होत आहेत त्याचं बिल मी देतो, तुम्ही रिसिप्ट माझ्याजवळ द्या असं म्हणत कबीर मात्र त्या महिलेचं जे काही बिल आहे ते पे करतो. ती महिला ही कबीरच्या समोर हात जोडून उभी असते, खरंच तुमचे खूप उपकार आहेत. आणि त्यानंतर कबीर म्हणतो की असं काही नाहीये, मी बाळासाठी केलं आहे, तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घ्या. त्यानंतर आपण पाहतो की कबीर त्याच्या आईला डॉक्टरकडे घेऊन जातो. त्यांनी खूप थंड पाणी पिलेलं असतं म्हणून त्यांना त्रास होत असतो, परंतु ही गोष्ट मी डॉक्टरांपासून लपवली असं सुद्धा त्या सांगतात.
त्यानंतर ती महिला तिच्या बाळाला घेऊन आलेली असते. आपण पाहतो की तेव्हा मात्र कबीरची आई म्हणते की पाऊस बाहेर पडतोय, त्यामुळे मला असं वाटतं की आपण त्यांना त्यांच्या घरी सोडायला पाहिजे. तेव्हा कबीर म्हणतो की "हो आई, खरंच तू हे जे बोलली आहेस ना, ते योग्य बोलली आहेस." आणि त्यानंतर कबीर त्या महिलेला म्हणतो की "चला, मी तुम्हाला घरी सोडतो." ती म्हणते की "नाही, आत्ताच खूप उपकार झाले. तुम्ही हे जे काही केलंय ना माझ्यासाठी, मी कधीच नाही विसरू शकत." आणि तेव्हा मात्र कबीर म्हणतो की "असं बोलू नका. बाहेर पाऊस आहे, तुमच्या हातात मूल आहे आणि त्या बाळाला पुन्हा त्रास होऊ नये म्हणून म्हणतोय की चला, आम्ही आमच्या गाडीने तुम्हाला घरी सोडतो." असं म्हटल्यानंतर कबीरची आईसुद्धा त्या महिलेला फोर्स करते आणि कबीर मात्र त्या महिलेला घरी सोडण्यासाठी त्यांना गाडीत बसवतो. आणि इकडे आपण पाहतो की आता मीनाक्षी ही सखीला समजावून सांगत असते की खरंच कबीर खूप चांगला मुलगा आहे. तो जे काही तुझ्यासोबत वागलाय ते आपण नाही विसरू शकत, तू सुद्धा नाही विसरू शकणार. परंतु ज्या पद्धतीने बोलतो तो, तो वागतो, त्यावरून मला असं वाटतं की खरंच मुलगा खूप चांगला आहे. नवरा म्हणून कबीर एकदम परफेक्ट आहे. आणि मला असं वाटतं सखी, त्याचं जे काही भूतकाळ असेल, त्याचं जे काही कारण असेल, ते समजल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा माझा तरी बदलणार नाही. तो तुझा चांगलाच नवरा आहे, असं मला वाटेल. आता मात्र सखी ही मीनाक्षीच्या बोलण्याचा विचारच करत असते आणि त्यानंतर सखी म्हणते की चला आपण जेवण करूयात. कारण की आता त्यानंतर सखीला खूप मोठं काम करायचं असतं. मीनाक्षीसाठी आता मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया ही सुरू होणार असते. त्याची पूर्ण तयारी ही सखीने केलेली असते आणि त्यामुळे सखी म्हणते की आपण जेवण झाल्यावर मी काही जणांना फोन करणार आहे. परंतु त्यानंतर मात्र मीनाक्षी म्हणते, "अगं असं कसं जमेल? आज हा उपवास असतो. आता फक्त संध्याकाळीच तू जेवू शकतेस, काही खायचं नाही." तेव्हा मात्र सखीला प्रश्न पडतो, की आता हे काय नवीन? मी हे असं नाही करू शकत. उपवास मला नाही करता येणार. मीनाक्षी तिथून निघून गेलेली असते. परंतु सखीला मात्र आता चॉकलेट खाण्याची इच्छा होते. कारण की हा फास्ट मी नाही धरू शकत आणि ते पण त्या हाफ चड्डीसाठी. नाहीच, मी हे करणार नाही. परंतु तेवढ्यातच सखीचं मन सांगतं, की ही पूजा तर खूप मनापासून केली आहेस, तर मग काय ठीक आहे, मी हा उपवास तर करू शकते. असं म्हटल्यानंतर मात्र सखीला जास्तच भूक लागलेली असते आणि ती मात्र हा विचार करते, की "या बाया काहीही करतात. इतक्या वेळ कोणी उपाशी राहू शकतं का? मी तर नाही राहू शकत. मला खरं तर खूप भूक लागलेली आहे." आणि त्यासाठी ती किचनमध्ये जाते. ती म्हणते, "जास्त काही नाही, पण मी साखर तर खाऊ शकते." असं म्हणत सखी किचनमध्ये आलेली असते. आपण पाहतो, की कबीर त्या महिलेला इकडे विचारत असतो, की "तुमचं घर कुठे आहे?" ती सांगते, की "मला ॲड्रेस माहीत नाही, परंतु दुकान आणि रस्ता पाहून मी सांगू शकते." आणि त्यानंतर आपण पाहतो, की कबीरची आई ही बरीच काही प्रश्न त्या महिलेला विचारत असते, की घरी कोण-कोण असतं? आणि त्यानंतर आपण पाहतो, की बाळाचा सुद्धा विषय निघतो आणि तेव्हा मात्र कबीरची आई म्हणते, की "आता तू आणि सखीने सुद्धा बाळाचा विचार करायला पाहिजे." तेव्हा कबीर म्हणतो, की "अगं आई, तू खूप फास्ट गाडी चालवतीये. माझी गाडी तुझ्यापेक्षा खूप स्लो आहे आणि त्यामुळे हे काही तू बोलू नकोस." आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत, की आता स्वतःहून कबीर त्या महिलेला घरी सोडवणार आहे. परंतु इकडे मात्र सखीची अवस्था ही खूपच बिकट होत गेलेली असते. कारण की खरं तर सखीला खूप भूक लागलेली असते आणि ती किचनमध्ये आल्यानंतर तेवढ्यातच तिथे तिथे तिचा काका येतो आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो, की आता सखी ही गोंधळून जाते. कारण की काकाने पाहिलंय, की सखी साखर खातीये. तेव्हा मात्र तिचा काका म्हणतो, की "नाही सखी, तू साखर कशी खाऊ शकतेस? अगं तुझा तर उपवास असेल ना?" आणि त्यानंतर सखी म्हणते, "हो ना, मला उपवास करायचा आहे. मी खूप कडक उपवास करतीये." आणि त्यानंतर तिचा काका सांगत असतो, की "हो, माझ्या बायकोने सुद्धा निर्जळी उपवास केला होता, परंतु तिला राहावलंच नाही. चल, तू माझ्यासाठी चहा बनव. मी तुला सांगतो, की निर्जली उपवास काय असतो." आणि त्यानंतर तिचा काका मात्र सखीची मजा घेत असतो. कारण की सखीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं, की तिला खरं तर खूप भूक लागलेली आहे. तर आता प्रेक्षकांनो, सखी म्हणत असते, "काका तुला काय सांगू, मी कोणताही उपवास करू शकत नाही. निर्जली उपवास तर दूरच राहिला. मला हा उपवास सुद्धा करणं होत नाहीये." आणि त्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळतं, की सखीला हा काही उपवास होत नसतो आणि ते सगळं काही तिच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसून येत असतं. तर आता प्रेक्षकांनो, कबीर किर्लोस्कर आणि तेजस्विनी कामतची भेट होईल का? आणि इकडे मात्र नंदाक्का ही तेजस्विनीपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे सरकारला ही गोष्ट समजू शकेल का? हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. हा लपंडाव सरकारचा आहे की तेजस्विनी कामत, की यामध्ये आणखीन तिसऱ्या कुणाची इथे खेळी आहे, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.